उन्हाळी सीझन चालू झालेला आहे आणि आपण काही बनवलेलं नाही आहे. त्याच्यासाठी आजची रेसिपी आहे. आजची आहे वाफेवरची आपण पापड बनवणार आहोत उपवासासाठी. त्याच्यासाठी मी फूड कलर ॲड केलेला आहे साबुदाण्यामध्ये. साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता. 2 कलर ॲड केलेले आहे, ग्रीन आणि ऑरेंज. आता काय करायची रेसिपी एवढं सोपं आहे. तुमच्याकडे जर इडली पात्र असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. इडली पात्राला आपल्याला पाणी लावून घ्यायचे, तेल लावायचं नाही आहे. तेल लावलं तर ती पापड टिकत नाहीत आणि त्याचा थोड्या दिवसानंतर वास येतो. त्याच्यासाठी आपण काय करायचं, इडली पात्राला छान असं सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि सगळीकडे पाणी लावल्याच्या नंतर मग आपण काय करायचं, जो साबुदाणा आपण भिजत ठेवलेला होता त्याच्यात ते जो कलर ॲड केलेला आहे त्यात थोडा थोडा करून लावून घ्यायचा, थोडा थोडा टाकून घ्यायचा. आपल्याला साबुदाणा काहीच करायचं नाही, शिजवायचा नाही आहे, काहीच करायचं नाही. त्याच्यामध्ये सगळ्या मी 2 प्रकारे कलर ॲड केलेले होते. त्याच्यामध्ये मस्त आपण असा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि एक व्हाईटच ठेवला होता. म्हणलं छान दिसेल असं केशरी, पांढरा, हिरवा असं म्हणून मी ते कलर ॲड केलेले होते. असं आपण सगळं एक एक करून इडली पात्रात भरून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर खायचं असेल, तुम्हाला आवड असेल असं काही करायची, प्रयोग करायची, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. मस्त आता मी इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी गरम पाणी झालेलं आहे, उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून हे जे इडलीचे साचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी ठेवून घ्यायचे. छान त्याला 10-15 मिनटं वाफ काढून घ्यायची. जसं तुम्ही इडली करता तसं झाकून ठेवायचे मस्तपैकी. आणि 15 मिनटाच्या नंतर आता आपण खोलून बघूया. असे मस्त असे आपले पापड बघा किती छान असे रेडी झालेले आहेत. त्याला आता एक एक करून काढून घेणार आहे मी. गरमच आहे ते. काहीतरी कपड्याच्या वगैरे साहाय्याने धरायचं आणि त्याला एक एक करून सगळे इडली पात्र काढून घ्यायचे. थोडंसं त्याला नॉर्मल थंड होऊ द्यायचं. चमचा किंवा प्लेट किंवा चाकू तुमच्याकडं काय जे अवेलेबल असेल त्याला थोडंसं पाणीच लावून घ्यायचे. आणि मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे. कॅरी बॅगवर मी थोडंसं पाणीच टाकून घेतलेलं आहे, तेल नाही टाकलेलं आहे. तेल वापरलं तर त्याचा वास येतो पापडाचा, जास्त दिवस पापड टिकत नाहीत. आणि हा माझा फर्स्ट ट्राय आहे आणि सक्सेस पण झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि मला साबुदाण्याचे पापड खूप आवडतात म्हणून मी ट्राय केलेला आहे. दुपारी हा उद्योग केलेला आहे बसून. मस्तपैकी एक एक काढून घ्यायचे चमच्यानी. ते काही चिटकत वगैरे नाही. तुम्ही इडली पात्र बघू शकता, त्याला ना मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही, तरी पण ते एकदम छान असे निघत आहेत. मस्तपैकी ते जे ना तुम्ही काढत आहात ते एक वेळेस पाण्यात बुडून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाहीत. एक एक असे मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता म्हणलं एक एक काढून घ्यावं. नंतर मग मी त्याला उन्हाला नेणार होते. मस्तपैकी असे निघले होते आणि कलर टाकल्यामुळे ते अजून छान दिसत होते. तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आवडत असतील, तुमच्याकडं तर उपवास वगैरे असेल आणि हा वाफेवर होतात. ह्याला जास्त वेळ लागत नाही. 10-15 मिनिटात होणारे पापड आहेत. तसं तर उन्हाळी जे आपण वाळवण करतो त्याला खूप वेळ लागतो. रात्रभर भिजत ठेवायचं, नंतर शिजवायचं. त्याच्यापेक्षा ही साधी सोपी पद्धत आहे. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे. फर्स्ट टाईम ट्राय केलेला प्रयोग आपला सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पुढच्या रेसिपीमध्ये मी तळून पण दाखवल.